जय हिंद जय महाराष्ट्र. आरती मराठी संवादमध्ये आपलं सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलेलो आहोत तर चिखली तालुक्यातील गोदरी गाव. भव्य श्री रेणुका देवी वहन शोभायात्रा या ठिकाणी निघालेली आहे आणि पंचक्रोशीतील हजारो मंडळी इथे दाखल झालेली आहेत. आज आलेली आहे की कुठेतरी देवीवरली श्रद्धा आणि मनोकामनाला धावून जाणारी ही देवी आहे. आणि जरा पद्धतशीर घ्या आलो ना. आज या ठिकाणी देवीचा भव्य दिव्य असा वहन निघालेला आहे. काय सांगणार? आई रेणुका देवी आज मूर्ती रूपानं गाव प्रदक्षिणा करते आणि भाविक भक्तांना त्या आशीर्वाद देते. अत्यंत उत्साहात आनंदात सगळीकडे कार्यक्रम चालू आहे. आनंदात व मिरवणूक चालू आहे. आनंदी आनंद आहे. आई तुळजाभवानीचा फोटो या परडीमध्ये आहे आणि त्याचं दर्शन घेताना काही महिला मुलं आपल्याला भेटलेल्या आहेत. किती वर्षापासून हा एक समाज वयाच्या 14 वर्षापासून काय आपल्याला काय भावना व्यक्त कराल? माझी जी काही मनोकामना आहे मातानं आतापर्यंत मी जे मी माझ्या अंतकरणातून बोलत गेलो की मातानं माझी मनोकामना पूर्ण केली. आणि मी यात्रेच्या दिवशी आपल्या चैत्राच्या दिवशी हनुमान चैत्राच्या दिवशी मी 30 हजेरी घेतो माऊली पुढं गाड्या पुढं.
2 ते 3 घंटे माझ्या जीवामध्ये या माझ्या शक्तीनं स्वतः जीवामध्ये घेतो आणि 9 दिवसाचे उपवास मी सकाळी 7 वाजता फराळ पाणी केलं आहे इतके संध्याकाळच्या 7 वाजता फराळ पाणी करतो. दिवसभर पाणीसुद्धा पित नाही मी. ह्या माऊलीची मला शक्ती अशी आहे की मला थोडासुद्धा थकवा मला ही माऊली आठवू देत नाही आणि काहीच नाही. मला अशी शक्ती देते ही माऊली. बरं, भाविकांना काय संदेश देतात की आज या ठिकाणी देवीची परडी घेऊन आपण या ठिकाणी भाविक आपल्या या ठिकाणी दर्शन घेत आहे. हां, तर मी ह्या परडीच्या संदर्भातून असा संदेश देणार आहे की मी हा जो पोत माऊलीचा पाजळला आणि ह्या गावामधून ह्या माऊलीच्या समोरची माझी फेरी आहे, तर मी ह्या पूर्ण गावकरी मंडळीच्या जे काही गावावरचं संकट आहे, जे काही विघ्न आहेत, ते मी ह्या पोताच्या माध्यमातून पोत पाजवून हा जसा पोत पाजवतो शब्द परत हा पोत पाजत चालतो तसं त्या गावाचं विघ्न टळत जाव आणि या गावाची ज्या काही अडचणी त्या अशा पांढरे घालावं माऊलीनं आणि या गावाला सुख शांती द्या. आपण या ठिकाणी अखेरच्या श्वासापर्यंत आपण ही परडी आपण हा अखेरच्या श्वासापर्यंत मी परडी हातामध्ये घेणार. जोपर्यंत हा मायचा गाडा हे मायचं मंदिरावर जात नाही तोपर्यंत मी हा सर्वांच्या मनोकामना धावून जाणारी ही देवी आहे आणि या देवीच्या श्रद्धेपोटी या ठिकाणी ही मोठी भरणार आहे. अच्छा, बरं, किती वर्षापासून वहन पाहता आहात तुम्ही? 30 वर्षापासून. आजचा माहोल कसा वाटला? हा, सुंदर वाटला. बजरंगनाथ गुरु कुंडलिकनाथ. अच्छा, बरं, किती वर्षापासून देवीची सेवा करताय तुम्ही? आम्ही 5 वर्षापासून सेवा करतो. बरं, आजचा माहोल कसा वाटला देवीचं खूप मिरवणूक वगैरे? आनंदाचा आहे, हा, खूप आनंदाचा आहे. बरं, आणि विविध शब्दामध्ये वर्णन केले जात नाही. हा, विविध ठिकाणाहून तुमच्या गावामध्ये देवीचा उत्सव बघण्यासाठी लोक आलेले आहे. कसं वाटतंय तुम्हाला? खूप एक आनंद वाटतो. आनंद वाटतो. धार्मिक आध्यात्मिकच्या क्षेत्रामध्ये आपण वावरताय, तर काय संदेश देणार तरुण वर्गांना तुम्ही? तरुण वर्गांना संदेश देण्यासाठी फक्त आईवडिलांची सेवा करा, व्यसनापासून दूर राहा आणि आईवडील सांगतील त्या आज्ञेप्रमाणे. भाऊ, आपलं नाव काय? सकाराम कळमकर. अच्छा, हे किती वर्षापासून आपण ही मशाल धरताय? किती वर्षापासून मशाल धरताय आपण? जवळपास 15-1 वर्ष झाले असेल. 15 वर्ष. 15 ते 20 वर्षाची वर. 15 ते 20 वर्ष. त्या अगोदर आपण कोण धरत होतं? त्याच्या अगोदर कोण धरत होतं मशाल? त्याच्या अगोदर गजानन सकाराम कळमकर, अच्छा, नंतर मी अरुण सकाराम कळमकर, हा, बालाजी सकाराम कळमकर, अच्छा, नंतर अरुणवर पाळी आली. आता आज बरं, आज ही परंपरा तुम्ही कायम ठेवलेली आहे. कायमच होणार आहे. अच्छा, बरं, कसं वाटतंय आजची मिरवणूक? आजची मिरवणूक एकदम शांतताना. शांततेत आहे. हो, मनाला आनंद वाटतो का मशाल धरून? वाटते एकदम. देवीचं मध्ये बघणं झालं. देवीपर्यंत काहीच होणार नाही. तक्रार काही मागणं केलेलं आहे का देवीला तुम्ही आजच्या दिनी? काही देवीला मागणी केलीच म्हणायची आम्ही. कशी काय? ती गुप्त रूपात. हा, गुप्त रूपात. गुप्त रूपात सगळ्यांना सुखी ठेव का काय? गुप्त रूपात सगळ्यांना सुखी ठेव. कार्यकर्त्याला आम्हाला बी आणि यशस्वी कार्यक्रम तिथपर्यंत जाऊ.
माताजी